3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेज पालवार तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण भेटणार आहोत डोंबिवली पूर्व येथील अलंकार सोसायटी मधील रहिवाशांना। या सोसायटीच्या सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष वैद्य काका आपल्या बरोबर आहेत। नमस्कार काका। नमस्कार। या सोसायटी बद्दल थोडं सांगा। आमची सोसायटी ही 1967 मध्ये फॉर्म झालेली आहे आणि साधारणतः 1959 पासून सगळे लोक रहिवाशी आम्ही इथे राहायला आलेलो आहोत आणि आम्ही सर्व लोक इथे खूपच एकोपाने राहतो आणि आमच्या इथे विविध कार्यक्रम आम्ही करतो। इकडे विशेषतः आम्ही 25-26 जानेवारी याचं औचित्य साधून आम्ही इकडे सांस्कृतिक कार्यक्रम करतो। त्यामध्ये छोट्या छोट्या मुलांचे काही विविध कार्यक्रम होतो, स्पर्धा होतात आणि काही नाट्यछटा वगैरे आम्ही केल्या जातात। खूप चांगले असतात आणि 26 जानेवारी या दिवशी आम्ही एकत्र सहभोजन केलं जातं। इकडे सहभोजन सुद्धा होतं। हो। याच्याशिवाय सांस्कृतिक उपक्रम कोणकोणते राबवता? सांस्कृतिक उपक्रम आम्ही मध्यंतरी एकदा आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केला होता किंवा इतरांसाठी आम्ही कसं आमचे ब्लड ग्रुप आमच्याकडे फॉर्म आहे केलेला आहे की कोणाला मदत लागली तर आम्ही सर्व त्याने एकत्र येऊन आम्ही सगळे मदत करतो लोकांना। धन्यवाद काका। सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अलंकार सोसायटी मध्ये आज आपण सुरुवात करतोय आपल्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडे। सर्वात पहिल्यांदा वाटूया टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि हे 3 टोकन्स निवडण्यासाठी मी रमणीला इथं बोलवलंय। रमणी, मला यातली 3 टोकन्स काढून दे। डोळे मिटून द्यायचे, दे लवकर, एक एक दे। 1 2 3। रमणीने माझ्याकडे 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 47। अभिनंदन। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 4। अभिनंदन। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 33। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपले 3 स्पर्धक आपला पहिला अंदाजे किती हा राऊंड खेळण्यासाठी उत्सुक आहेत। पण त्या अगोदर या राऊंड विषयी थोडंसं जाणून घेऊयात। या राऊंड मध्ये आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत एक वस्तू, ज्या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची। जर तुम्ही अचूक किंवा त्याच्या जवळपासची किंमत सांगितली तर ती वस्तू तुम्हाला भेट म्हणून मिळणार। पण त्याच्यासाठी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण आजमावणार आहोत नशिबाचे फासे। ज्याला अधिक अंक मिळतील तो पहिल्यांदा बोली लावेल। इतका सोपा गेम आहे हा। पण त्या अगोदर थोडंसं तुमच्याविषयी जाणून घेऊयात। आपलं नाव? सो हेमांगी सुनील नाडकर्णी। नाडकर्णी ताई, आपण काय करता? मी घरी क्लासेस घेते। क्लासेस घेता। घरी कोण कोण असतं? मी, मिस्टर, मुलगी आणि सासू। घरी कामात कोण मदत करतं? सासूबाई। त्या आल्या तिथे? हो, आल्यात ना। नमस्कार काकी। मला सांगा, डोंबिवलीत राहताना कोणता प्रश्न तुम्हाला सारखा उद्भवतो? पाणी आणि लाईट। लाईट दोन्हीची खूप ओरडाओरड इकडे। काय असतं शेड्यूल इकडे? शेड्यूल शुक्रवार शनिवार पाणी नसतं आणि दिवसातनं 6 तास लोड शेडिंग। मग शुक्रवार शनिवार पाणी नसतं त्यावेळेस मग तुम्ही काय मॅनेजमेंट ठरवता? आम्ही पहिले गुरुवारी भरून वगैरे ठेवतो, असं करतो। पण मला सांगा, घरामध्ये पाणी भरण्यासाठी किंवा ह्या लाईटच्या बचतीसाठी तुम्ही काय मदत मागता दुसऱ्यांना? आपको पाणी कमी वापरा असं। नमस्कार, आपलं नाव? हर्षदा कुलकर्णी। हर्षदा, तू काय करतेस? मी 10वीची परीक्षा दिली आहे। अच्छा, 10वीची परीक्षा दिलीस, म्हणजे आता तुझ्याकडे भरपूर मोकळा वेळ आहे। हो। मग मला सांगा, आता तुमच्या इथे डोंबिवलीमध्ये पाण्याचा आणि विजेचा खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे। मग तुझा दिवस कसा घालवतेस तू लाईट नसते तेव्हा? मैत्रिणींबरोबर फिरण्यात वगैरे बरं। फिरण्यात? पण भर दुपारी एवढ्या उन्हाचं फिरतेस? नाही, मग आम्ही एकत्र जमून टाइमपास वगैरे थोडाफार। काय असतं टाइमपास म्हणजे नक्की काय करता? गप्पा किंवा इतर टाइमपास वगैरे असंच, इन जनरल टाइमपास। पण मग कधी कधी काय होतं ना की तुला आवडत्या नटाचा, ऋतिकचा किंवा शाहरुख खानचा वगैरे असा पिक्चर लागलेला असतो जो तू आनंदाने बघत असतेस आणि अशा वेळेस एकदम लाईट जाते, त्यावेळेस काय करतेस? काय करणार मग, तेव्हा काही करू शकत नाही, खूप राग आला तरी पण। तुझी एक इमिजिएट रिॲक्शन असते, ती काय असते? एकदम खूप चिडचिड होते। कुणावर? लोड शेडिंगचे, म्हणजे MSCB वाल्यांवर जास्ती सगळ्यात, कारण लोड शेडिंग होतं आणि एकदम मूड असतो, लिंक जाते, त्यामुळे त्यांच्यावर। नमस्कार, आपलं नाव? विभा दोषी। मला सांगा, या वीज आणि पाण्याच्या प्रश्नाला तुम्ही कसं सामोरे जाता? ऍडजस्ट करतो। ऍडजस्टच करता? पण तुम्ही मूळच्या मराठी आहात? नाही, मग गुजराती। गुजराती आहे? किती वर्ष झाली महाराष्ट्रात येऊन? 22 साल हो गए। दोषी काकू, मला सांगा की तुम्ही गुजरातच्या आहे मूळच्या आणि आता इथं महाराष्ट्रात राहताय,
तर मग इथं या सोसायटीमध्ये तुम्हाला घरच्यासारखंच वाटतं हो आणि इथल्या सगळ्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होता. हो आपले तिन्ही स्पर्धक अंदाजे किती हा आपला पहिला राऊंड खेळण्यासाठी उत्सुक आहेत, पण त्या अगोदर आजमावूयात नशिबाचे फासे. नशिबाचे फासे पहिल्यांदा टाकतायत नाडकर्णीताई. नाडकर्णीताईंना मिळाले 3 अंक. बघूयात हर्षदाला किती मिळतात. हर्षदाला मिळाले 2 अंक. दोषी काकींना मिळाला 1 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील नाडकर्णीताई, त्यानंतर हर्षदा आणि सर्वात शेवटी दोषी काकी. आणि बोली लावण्यासाठी त्यांचं आजचं प्रॉडक्ट आहे ब्लेंडर विथ चॉपर. हा एक सुंदर ब्लेंडर आणि चॉपर आहे. यामध्ये ब्लेंडिंग आणि चॉपिंग तुम्ही सहजरित्या करू शकता. त्यासाठी यात पॉवरफुल 300 वॅटची मोटर बसवलेली आहे. या ब्लेंडर विथ चॉपरची पहिल्यांदा किंमत सांगणार आहेत नाडकर्णीताई. तुमचा अंदाज सांगा. 1900 2000 1900 एक किंमत सांगावी लागेल. 2000 पर्यंत. 2000. बाकीच्यांना काय वाटतंय किती? 1900. पाठीमागे 1500. 2250. इकडे 1500. काकी तुम्हाला काय वाटतंय? 2000. 2000. 1200. 1500. तुमचा अंदाज? 2 ठाम एकदम तुम्ही तुमच्या मतावर. लिहायची ही किंमत. चला तर मग फिक्स करूया. या ब्लेंडर विथ चॉपरची किंमत नाडकर्णी त्यांनी सांगितली 2000 रुपये. पाहूयात हर्षदा किती सांगते. 1500. 1500 रुपये. हा तुला वाटते 1500 रुपये असेल? अंदाज. पाठीमागे 1500. 1500. 1700. 3000. इकडे 2000. ठाम. अजून अंदाज? 1900. 2250. 1750. हर्षदा तुला काय वाटतंय? 1500. 1500. त्याच्या अगोदर घेतलास कधी ब्लेंडर? नाही मला काहीच माहित नाही. तुला काहीच माहित नाही. कधी खरेदीला जातेस बाहेर? नाही अशा तर गोष्टींची नाही अजून नाही म्हणजे असल्या काय आपल्याला गरज नसते ना असल्या वस्तूंच्या खरेदीची. आई बोलली तरी आपण जात नाही. शेवटचा अंदाज सांग. 1500. 1500. ठाम एकदम. हो असं वाटतं. 10वीच्या पेपर मध्ये जशी उत्तर लिहिलीस ना तशी आता इथं किंमत लिहून टाक. हर्षदाने या ब्लेंडरची किंमत सांगितली 1500 रुपये. पाहूयात दोषी काकी किती सांगतात. 2500. 2500. बाकीच्यांना काय वाटतंय? 1700. इकडे 2200. 2200. 3500. 2500. 2500. ठाम. फिक्स. लिहायची ही किंमत. हा लिहा तर मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या ब्लेंडर विथ चॉपरची किंमत सांगितलेली आहे. नाडकर्णी त्यांनी सांगितलेली किंमत आहे 2000 रुपये. हर्षदानी सांगितलेली किंमत आहे 1500 रुपये. तर दोषी काकींनी सांगितलेली किंमत आहे 2500 रुपये. पाहूयात या ब्लेंडर विथ चॉपरची नक्की किंमत किती आहे. थोडी काळजी वाटते? कुणाला मिळेल? भीती, उत्सुकता, बघायचं. चला तर पाहूयात. या ब्लेंडर विथ चॉपरची किंमत आहे 2195 रुपये. म्हणजे जवळची बोली लावली होती नाडकर्णी ताईंनी, त्यामुळे हा चॉपर मिळतो त्यांना. अभिनंदन ताई, तुम्हाला हा ब्लेंडर विथ चॉपर मिळालेला आहे. डोंबिवलीमध्ये विजेचा प्रश्न खूप आहे. आता त्याचं शेड्यूल तुम्हाला माहिती आहे, तर त्या शेड्यूलला गृहीत धरून याच्यावर कोणता पहिल्यांदा पदार्थ बनवणार सांगा. पावभाजी. मला पावभाजी खूप आवडते. तुम्ही नक्की मला बोलवा. चालेल. नक्की बोलवा. हो. आणि या चॉपर मधून तुम्ही पावभाजी तयार करणार आहात. चालेल. नक्की. हो. आपल्या पहिल्या अंदाजे किती राऊंडच्या विजेत्या ठरल्यात नाडकर्णी ताई. त्यांना मिळाला ब्लेंडर विथ चॉपर. याच्यानंतर आपण सुपर मार्केट राऊंड कडे वळणार आहोत.